विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जवाहर नवोदय विद्यालय याचा पर्यावरणचा अभ्यास करणार आहोत। त्यातला आपला 5वा प्रकरण चालू आहे। आतापर्यंत 4 प्रकरण झालेले आहेत। व्हिडिओ जर बघितले नसतील तर व्हिडिओला आधी चॅनलला सबस्क्राइब करा, मग सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील। 5वा प्रकरण आहे नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण। त्यातले मुद्दे पाहूत आपण, महत्त्वाचे मुद्दे। पहिला, कचरा निर्मिती आणि कचऱ्याचे प्रकार। त्यातला पहिला पॉइंट आहे, नको असलेल्या वस्तूंची नीट विल्हेवाट न लावल्यास घरात आणि परिसरात कचरा तयार होतो। 2, कचरा एका जागी ठेवल्यास तेथे पाणी जमू शकते आणि त्यामुळे तेथे माशा, डास यांची पैदास वाढते। तसेच साठलेला कचरा कुजल्यास दुर्गंधी पसरते आणि या सगळ्यामुळे रोगराई सुद्धा पसरते। 3, सर्वसाधारणतः कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा असे प्रकार दिसून येतात। म्हणजे कचऱ्याचे 2 प्रकार आहेत, ओला कचरा आणि सुका कचरा। 4, उरलेले अन्न व भाज्या, फळांचे नकोसे भाग, भाज्या, फळांच्या साली, झाडांची पाने, फुले, अंड्याचे कवच हा सर्व ओला कचरा असतो। पेपर, प्लास्टिक, काच, धातूचे तुकडे हा सुका कचरा असतो। शहरामध्ये पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा ही मोठी समस्या आहे। संगणक, भ्रमणध्वनी, दूरदर्शन संच, सीडी यांचा वापर वाढत चालला आहे। त्यामुळे यापैकी निरुपयोगी वस्तूंचा कचरा निर्माण होतो। रुग्णालये, प्रयोगशाळा आणि रोग निदान प्रयोगशाळा येथे जैविक कचरा निर्माण होतो। दुसरा मुद्दा आहे कचऱ्याची विल्हेवाट। कचऱ्याच्या स्वरूपानुसार कचऱ्याच्या विल्हेवाटीचे उपाय योजावे लागतात। कचऱ्याच्या स्वरूपानुसार कचऱ्याचे संकलन करणे हा योग्य विल्हेवाटीचा पहिला महत्त्वाचा टप्पा आहे। हिरव्या रंगाची कचरा पेटी ओला कचरा गोळा करण्यासाठी वापरली जाते, तर निळ्या रंगाच्या कचरा पेटीत सुका कचरा गोळा केला जातो। ओला कचरा कंपोस्ट पीट मध्ये टाकून त्यापासून कंपोस्ट खत तयार करतात। सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण किंवा त्यापासून नवीन वस्तूची निर्मिती केली जाते। शहरातील पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्यापासून विविध वस्तू बनवल्या जातात। कचऱ्याची विल्हेवाटही याच प्रकारे पुनर्चक्रीकरण आणि पुनर्निर्मितीसाठी केली जाते। जैविक कचरा शास्त्रोक्त पद्धतीने जाळून टाकला जातो। आता तिसरा मुद्दा आहे परिसर स्वच्छता आणि स्वच्छतेच्या योजना। पहिला आहे परिसर स्वच्छता हा वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीचा भाग आहे। 2, वैयक्तिक स्तरावर प्रत्येकाने चांगल्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे। 3, कचरा नेहमी कचरा पेटीतच टाकायला हवा। 4, कचऱ्याच्या वर्गीकरणाप्रमाणे योग्य रंगाच्या कचरा पेटीतच कचरा टाकणे आवश्यक आहे। 5, ओला कचरा हिरव्या कचरा पेटीत आणि सुका कचरा निळ्या कचरा पेटीतच टाकावा। 6, आपला परिसर, गाव, शहर स्वच्छ राहावे म्हणून सरकारने विविध योजना व पुरस्कार सुरू केले आहेत। स्थानिक प्रशासनातर्फे प्रत्येक शहरात व वस्तीत घंटा गाडी येते आणि कचरा गोळा केला जातो। महाराष्ट्र शासनाने निर्मल ग्राम योजना राबवली आहे। भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान राबवले आहे। या अभियानांतर्गत परिसर, गाव आणि शहर स्वच्छतेचे विविध उपक्रम यांचा समावेश केला जातो। शहरांसाठी स्वच्छता निर्देशकाचे मानांकन करून सर्व शहरांमध्ये स्पर्धेचे पोषक वातावरण निर्माण केले आहे, जेणेकरून परिसर स्वच्छता राखण्यात लोकसहभाग वाढेल। त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे दिनविशेष। पहिला, 2 ऑक्टोबर 2014 पासून भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान राबवले आहे। दुसरा आहे 30 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्वच्छता दिन म्हणून पाळला जातो। 3, 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो। अशा प्रकारे आपण सर्व माहिती वाचून घ्यायची। तुम्हाला जे पुस्तकं भेटले असेल तर पहिले पुस्तकातले सर्व वाचून घ्या किंवा आपल्या व्हिडिओमध्ये सर्व पहा आणि त्याच्यानंतरच मग हे प्रश्न सोडवायला सुरू करा। स्वाध्याय, पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा।
पहिला प्रश्न, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा जाळणे हे ए. शास्त्रोक्त आहे, बी. पर्यावरणपूरक आहे, सी. प्रदूषणकारी आहे आणि डी. योग्य आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रदूषणकारी आहे. 2. ओल्या कचऱ्यापासून रिकामी जागा तयार होते. ए. खत, बी. माती, सी. पाणी, डी. दरड. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, खत. तिसरा प्रश्न, घरातील नादुरुस्त संगणक हा असतो. ए. ई कचरा, बी. ओला कचरा, सी. सुका कचरा आणि डी. जैविक कचरा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ई कचरा. चौथा प्रश्न, भारतात हा दिवस राष्ट्रीय स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. ए. 5 जून, बी. 15 ऑगस्ट, सी. 26 जानेवारी आणि डी. 30 जानेवारी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 30 जानेवारी. त्यानंतर 5 आहे, कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या दृष्टीने पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द सांगा. ए. शेंगदाण्याची टरफले, बी. फळांची साले, सी. प्लास्टिक खेळणी, डी. भाजीची नकोशी देठे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्लास्टिक खेळणी. त्याच्यानंतर डी, 6वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता घटक कंपोस्ट खत निर्मितीसाठी वापरता येईल. ए. बिघडलेला मिक्सर, बी. तुटलेली वॉटर बॉटल, सी. खराब झालेली इलेक्ट्रिक वायर, त्याच्यानंतर डी. लाकडाचा भुसा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लाकडाचा भुसा. 7वा प्रश्न आहे, ओला कचरा कुठल्या कचरा पेटीत टाकायला हवा. ए. हिरव्या, बी. निळ्या, सी. लाल आणि डी. पिवळ्या. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिरव्या कचरा पेटीत ओला कचरा टाकायला हवा. अशा प्रकारे आपण पाचवा प्रकरण सुद्धा पाहिलेलं आहे, नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण. याच्या पुढचं जो आहे 6वा प्रकरण पण घटक 2 आहे. घटक 2 आपण त्याच्या पुढच्या भागामध्ये पाहूत. मानवी शरीर, पहिले आपण सर्व निसर्गाचं पाहिलेलं आहे, आता या घटकामध्ये मानवी शरीराचं पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला, तुम्हाला समजला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.